गणपती बाप्पाच्या भेटीला. आणि आज पाऊस पण चांगलाच आहे. निघाल्या तेव्हापासून सुरू आहे पाऊस. मस्त वातावरण आहे, थंडगार. मस्त पंढरपूरची राईड करून आलो आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपण पाली. पाऊस तर आहे मस्त. नवी मुंबईमधून निघूच तर थोडीशी ट्रॅफिक लागेल आपल्याला. त्यानंतरला पूर्ण मोकळा रस्ता. थोडा एवढा पाऊस नाही आहे, तर तेवढ्याच पट्ट्यात पाऊस होता. पिकनिकला चाललेच वाटते पोरं. मजा करतात पावसातली पिकनिक. बाईक मजा वाटते त्यांना. पावसामध्ये कुठली पिकनिक चालली आता? तरी चालले असतील धबधब्यावर वगैरे. हा रस्ता 12ही महिना खराब असतो. हा मेट्रो स्टेशन आहे खारघरचा. पेट्रोल घेऊ भरून. गर्दी, अरे यार गर्दी जाम आहे पेट्रोलला इकडं. काय करायचं, पुढं भरायचं का? 3 मिनिटाचा सिग्नल आहे हा कळंबोळीचा. हा एअरपोर्टला गेलाय सरळ. दिसतोय का विमान थांबलाय? एअरपोर्ट आहे हा, पूर्ण एअरपोर्ट. कितीतरी गाव तोडले एअरपोर्ट बनवण्यासाठी. पुढं ऊन पडलाय मस्त. कुठं? पलीकडे ते उलवेला जायला रस्ता आहे. इकडून गेलो ना तर उरण, जैनपेठी, आणि इकडे गेलं की आपला गोवा. आता इकडनं आपण मारलो ना लेफ्ट टर्न की आपलं पनवेलकडे चाललो आपण. इकडे गेलं की ती उरण, जैनपेठी आणि अटल सेतू, मुंबईला जातो रोड. काय मस्त वातावरण आहे इकडं का. या डोंगराच्या ना बाजूला बिल्डिंग आहेत. पुढं पाऊस आहे का? ते काय पूर्ण भरलंय ना, फुल पाऊस आहे. कोकणच्या साईडला ना पूर्ण पाऊस आहे. तिकडं दिसते ना पूर्ण भरलंय. तर एअरपोर्ट आल्यामुळे पूर्ण बिल्डिंग झाले इकडं, पूर्ण चारी साईडला. एअरपोर्ट आल्यामुळे हा एरिया पूर्ण सुधारलाय. पाऊस पडला की यांची रोड खताची कामं सुरू. तर माणूस खड्ड्यात पडला तरी चालेल. उन्हाळ्यात झोपा काढायच्या. पालखी निघाली आहे. पाऊस पुढं पण जाम असणार आहे. खतरनाक पाऊस आहे, खतरनाक. श्रावण महिन्यात अजून हिरवगार होईल. 1-2 महिन्यात कुठेतरी नाश्ता करू आपण थांबून. भूक लागली आहे. मयूरचे देव टाके देवी. रसायनी फाटा हा, रसायनीला जातो. सगळे एक्सप्रेसनी जातात म्हणून ठीक आहे. या रोडला गर्दीच नसते. आता चौक फाटा आला, चौक. इथून कर्जतला गेलतो ना आपण. पूर्ण हिरवा हिरवा दिसतोय ना पूर्ण. आता पेट्रोल पंप आहे, इथं पेट्रोल भरून घेऊ. पॉवर भेटेल का? आहे. इथे घेऊ पेट्रोल भरून. याला पेट्रोल पंप चालू आहे का बंद आहे? हा, कोणच दिसत नाही. जाऊन तर बघू आपण. एक टन एवढा मोठा पेट्रोल पंप बंद ठेवलाय. जास्त किती ऐरोली पासून 100 किलोमीटर पण नाहीये. पालीचा गणपती मंदिर
100 किलोमीटरमध्ये जो निसर्ग आहे एक नंबर आहे बघण्यासारखा. आता जुना एक्सप्रेस वे म्हणतात त्याला, नवीन एक्सप्रेस झाल्यामुळं सगळे तिकडनं जातात. हा रस्ता म्हणून मोकळा असतो. पाऊस मध्येच पडतोय, मध्येच थांबतोय, मध्येच पडतोय, मध्येच ऊन पडतोय. अरे बापरे, रिक्षावाला जोरात आहे. जाऊन दे घाई लागली त्याला. तर पाऊस खूप झालेला दिसतोय रात्रभर. खालापूर फाटा. ग्रीन टी पियाची का? ग्रीन टी, योगी चाय पियाची? ग्रीन टी पिऊ का? मग काय प्यायची? दुधाची प्यायची तुला? खालापूरची नदी त्या दिवशी पूर्ण भरून गेली होती. त्या दिवशी आम्ही आलोलो ना, खालापूरची नदी फुल वाहून, फुल असं हे भरलेलं. पुढं हे रोडावर पण पाणी होतं. इकडं थोडं पाणी नाही आहे नदीला, हे बघ. तरी पण पाणी आहे भरपूर, मग भरपूर पाणी आहे तरी पण. त्या दिवशी पूर्ण ओंडके बिंडके इथं अडकून राहिलेले. हा टर्न आहे ना, लय चुकीचा दिलाय माहिती आहे का? इथं हा टर्न खूप चुकीचा दिलाय. इकडून पण गाड्या येतात, तिथून पण गाड्या येतात. घे, बघितलं, इथून पण गाड्या येतात, तिथून पण गाड्या येतात. कसं स्लोप आहे ना, गाडी फास्ट येते इकडनं. इथं खाली पेट्रोल पंप आहे एक, तिथं पेट्रोल भरून घेऊ. पेट्रोल भरून घेऊ जरा. ओके, झालं बस. 9 लिटर आला. या बस. हा एक पाली फाटा कधी सुधारणार आहे काय समजत नाही. हे पाली फाट्याचे हे खड्डे कधी सुधारणार आहेत काय समजत नाही. कोण बनवणार आहे काय समजत नाही. बापरे, नाही आज मंगळवार आहे ना, एवढे लोक नाही येते म्हणजे केला. मस्त बनवलं का? पण संडेला एवढी गर्दी असते ना इकडं, तरी पण लोक आहेत. त्या दिवशी हे पूर्ण पाण्याने भरलं होतं पाऊस पडून. जबरदस्त पाऊस. गावचं वातावरणच एकदम वेगळं वाटतं ना. गावचं वातावरण मुंबईपेक्षा मस्त वाटतं. मुंबईला पाऊस पडून सुद्धा गरम होतो, पण गावाला तसं नाही, गार वाटतं एकदम. ते डोंगरावर बघ धबधबे सगळे दिसायला लागलेत. धबधबे सगळे दिसायला लागलेत. ए बाबा, ते काय फरक पडतोय? पावसाचे दिवस आहेत. हा रस्ता मस्त आहे इकडनं, पूर्ण झाडं. उन्हाळ्यात आल्यावर पण ऊन लागत नाही या रस्त्याने. इकडं पाऊस बघ, मस्त आहे. मध्येच ऊन आहे, मध्येच पाऊस आहे. पण वातावरण मस्त आहे.
तर पावसामध्येच फिरायची मजा आहे. भात लावून झाले असेल सगळ्यांचे. आता खड्डा आहे का मजा आहे? बापरे, रात्रीचा एखादा आला की उलटाच पडन बाईकवाला. गावामध्ये शेतच खड्डे 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 खड्डे. देवा, ते 25 ला 3 केले. दिवसांदिवस वडापावचा भाव इथं पण वाढत चाललाय. 5 रुपयाला एक वडापाव होता, 20चे 3, नंतर आता 25चे 3. पेडलीवाल्यांना पण आता पैशाची किंमत कळायला लागली. सरळ 10 रुपयाला एक करा ना. नदीला पाणी आहे बघ, जबरदस्त. हा, परली गेली. हे परली आणि पेडलीमध्ये मला कळतच नाही. परली पाली कर्जत गाडी गेली. आपल्याला पालीत नसतं जायचं तर आपण इकडनं टर्न मारून गेलो असतो सरळ, है ना? अरे या बसवाला का थांबलाय? चल बाबा लवकर. त्यामुळे सगळी ट्रॅफिक जाम झाली. पालीचा डोंगर दिसायला लागलाय. पाऊस बोललो खूप झालाय म्हणून इतका पाणी आहे. पोचलो आपण पालीचा किल्ला. धबधबा दिसतोय बघ कसा मस्त. पाली नगरपंचायत पाली. इकडून मंदिराकडे जायला रस्ता आहे ना हा, वरतून तिथून पेनला गेला. माखड गणपती बाप्पाच्या मंदिरात. माकड 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 पण दर्शनाला आलाय. ये तर कुठे आहे? दिसला का? बघतोय. मंदिर पूर्ण खाली आहे. चला गणपती बाप्पा मोरया. चल.